मनसेचे देखील अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेले होते, त्यावेळेस तुम्ही सोडून नव्हते गेले, ते फोडलेले. हे जे बोलतात आता खोके खोके खोके, आमच्या त्या 6 नगरसेवकांना किती खोके दिले मला माहिती आहे. जे 2 भाऊ एकत्र यावेत, 2 भाऊ एकत्र यावेत, ते माझ्या डोक्यातनं कुठेतरी की आता हे संपलं, माझ्यासाठी संपलं. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. कारण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. तुम्ही बोलता ना साहेब हसत का नाहीत की बाबा हसत का नाही, तर मला वाटतं की त्यांच्या ते डोक्यात हे असतं की अरे मला एवढं द्यायचं आहे आणि बाहेर हे चाललंय. नमस्कार, मी वैदेही. एकीकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण जे ठाकरेंशिवाय पूर्ण नाही. अगदी समाजकारण असू दे, नाहीतर राजकारण असू दे, आणि आता सक्रिय राजकारणामध्ये ठाकरेंची ही तिसरी पिढी उतरताना बघायला मिळत आहे. आणि अर्थात आपल्यासोबत आहेत आज अमित ठाकरे. अमितजी, स्वागत आहे तुमचं साम टी व्हीमध्ये. सगळ्यात प्रथम म्हणजे सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही आज उतरलायत. सक्रिय राजकारणात उतरण्यासंदर्भात कधी तुम्ही विचार केला होता, किंवा या राजकारणात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, खरं तर मला राजकारणात याची कधीच इच्छा नव्हती. पण 2014 नंतर जे पक्षाबरोबर जो पक्षाचा डाऊनफॉल चालू झाला, तेव्हा मला वाटलं की कुठेतरी साहेबांनी एवढी एक मोठा पक्ष उभा केला, एवढ्या लोकांच्या जोरावर केलाय. मला वाटलं की कुठेतरी माझा हातभार लागला, 1% तरी लागला, तरी मला वाटलं की कुठेतरी माझी ती जबाबदारी बनते. त्याच्यानंतर मी 2015 मध्ये एक रेएंट्रीज आपल्या शिवाजी पार्कमध्ये जे रेएंट्रीज आहेत, जी झाडं आहेत ती मरत होती, एक रोग लागलेला. आणि ती मला आठवतं मी म्युन्सिपल कमिशनरना भेटलेलो आणि लेडी बर्ड नावाचा एक किडा आणलेला आणि त्याच्याने ती झाडं वाचली. पण ती वाचवताना आम्ही जे सगळं करत असताना एक ते शिवाजी पार्कला अनेक लोक चालत असतात, एक आजोबा आले आणि मला बोलला, बाळा तू हे छान काम करतोय. ते कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड बसलं की आपण बरोबर वाटेवर चालतोय असं मला वाटलं कुठेतरी, की कुठेतरी चुकत नाही हो, की लोकांना बरं वाटतंय. आणि ते लोकांना जे बरं वाटणं हे मी अनेक प्रसंगातनं मी बघितलं की ती जी स्माईल येते ना लोकांच्या चेहऱ्यावर, की छोट्यातला छोटा प्रश्न असतो पण ती सुटल्यावर जी स्माईल येते ना ती मला आवडली. आणि म्हणून मला वाटलं की पक्ष तर आहे, पण मला माझा ध्येय अजून मोठा आहे की महाराष्ट्रभर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला ती स्माईल आणायची. निश्चितच. म्हणजे जसे आजोबा होते, संयमी होते, समाजासाठी मोठं योगदान होतं त्यांचं, आणि तेच आता पुन्हा तुम्ही कॅरी करतात असं वाटतंय का? कारण एकीकडे राज ठाकरे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा, किंवा त्यांच्याशी तुमची तुलना जेव्हा केली जाते तेव्हा काही अंशी एक फरक जाणवतो. कारण तुम्ही फारच संयमी असता आणि फार शांतपणे बोलता. हो, ते त्या प्रकारे बोलतात कारण त्यांनी माझ्यापेक्षा खूप जग बघितलं जास्त. त्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती, त्यांचा एक जो महाराष्ट्राचा विचार आहे तो मला माहिती आहे काय आहे. त्यांना महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचं आहे आणि कुठेतरी तो अजून खाली पडत जात असताना मला कळू शकतं की त्यांच्या मनातनं काय जाऊ शकतं. म्हणून मग ते तुम्ही बोलता ना साहेब हसत का नाहीत की बाबा हसत का नाही, तर मला वाटतं की त्यांच्या ते डोक्यात हे असतं की अरे मला एवढं द्यायचं आहे आणि बाहेर हे चाललंय. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ती माझी त्यांच्याशी तुलना कधी होऊ शकत नाही. मी आत्ता आलो आहे, मे बी कालांतराने होणार नाही, कारण मला माहिती आहे की जेव्हा लोक आता राजसाहेबांवर विश्वास ठेवून सत्ता देतील तेव्हा मला माहिती आहे मी काय करू शकतो. बरोबर. पण ज्या पद्धतीनं आता राजकारण आक्रमी भूमिका मांडतात किंवा सरळ थेटपणे बोलतात राज ठाकरे, पण तुम्ही तितक्याच संयमानं बोलताना बघायला मिळत आहेत. अनेकदा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, काही वैचारिक गोष्टी आहेत, काही सामाजिक गोष्टी आहेत, त्या सांगताना अगदी शांतपणे तुम्ही सांगता. मी शांतपणे सांगतो, पण मी घाबरून नाही सांगत, त्यांच्यासारखंच बोलतो. फक्त त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, कारण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. त्याच्यामुळे ते एका पद्धतीने बोलतात, मी एका पद्धतीने बोलतो, पण आम्ही दोघेही खोटं नाही बोलू शकत. माझी एक ती पद्धत आहे, कारण मी त्या संस्कारात वाढलोय वगैरे. पण त्यांची एक पद्धत आहे, ते पण मी तुम्हाला परत बोलीन की मला माहिती आहे की ते काय काळामधनं गेलेत. 2014 असेल किंवा 2000 पक्ष काढण्या आधीचा काळ असेल शिवसेनेतला, ते काय काळामधनं गेलेत मला माहिती आहे. त्यांचा प्रवास मला माहिती आहे, त्यांची धडपड मला माहिती आहे.
आणि कुठेतरी मला वाईट वाटतं की त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला म्हणून. पण माझ्या वडिलांचाच पक्ष असल्यामुळे माझ्यावर नाही तो नाही झालाय, त्याच्यामुळे मे बी मी संयमी असेल. पण राज ठाकरे जसं पहिल्यापासूनच सक्रिय होते, अगदी भारतीय विद्यार्थी सेना म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांचं योगदान होतं, अगदी शिवसेनेतलं स्थानही त्यांचं महत्त्वाचं होतं. जसं तुम्ही म्हणालात की खूप वेगळा त्यांचा प्रवास होता, खूप गोष्टी त्यांनी सहन केल्या. तर त्या सहनशीलतेमधूनच नवीन पक्ष स्थापन करण्याची ऊर्जा त्यांना मिळाली असं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही त्यांचा प्रवास बघितलाय डोळ्यांनी. कारण मला वाटतं की त्यांनी तर राजकारणाला बाहेर पडायचा निर्णय घेतलेला, पण त्यांनी जेव्हा महाराष्ट्राचा दौरा काढला, ते फिरले सगळीकडे आणि त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर त्यांना पण वाटलं जे मला वाटलं. मला एक आजोबा बोलून वाटलं असेल की मी उत्तम काम करतोय, तर त्यांना एक दौरा काढून एवढी लोक भेटली, त्यांना ते बोलले की तुम्ही आम्हाला पाहिजे आहात, तुम्ही राजकारणात नाही निघू शकत. त्याच्यामुळे मला कळू शकतं की तो पक्ष काढण्यामागचा ते मोटिवेशन काय असू शकतं. बरोबर. खरं तर त्यावेळेसही शिवसेनेमधून अनेक जण बाहेर पडली, अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये वगैरे जाताना बघायला मिळाली, पण राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. बरोबर. मग या एकूणच पक्ष स्थापनेच्या नंतर ज्या पद्धतीचं वातावरण मनसेमध्ये बघायला मिळालं, एक आक्रमकपणा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला, वेगवेगळी आंदोलनं घेतली, त्या आंदोलनाच्या मागचं मोटिवेशन काय होतं? कारण ती शिवसेनेची रग जी होती, त्यावेळची शिवसेनेची धग जी होती, तीच पुन्हा कॅरी ऑन करायची होती, अशा पद्धतीचं काही होतं का? नाही, ते मला वाटतं माननीय बाळासाहेबांबरोबर मला ते वाटतं 2-3 वर्षाचे असल्यापासून फिरत होते. अनेकदा ते बोलतात की शाळेत प्रिन्सिपलने बोलवलं तरी पप्पा नाही जायचे, म्हणजे माझे आजोबा नाही जायचे, पण बाळासाहेब जायचे. तर मला वाटतं ती जी कनेक्ट होती, ते जी शिकवण आली, त्याच्यामधनं मला वाटलं की कुठेतरी ते संस्कार आले, पप्पांकडनं संस्कार आले, माझ्या आजीकडनं संस्कार आले. ते संस्कार जे आहेत ते कुठेतरी साहेब बोलतात की घ्यायचे नसतात, वेचायचे असतात, कोण देत नसतं. मी आता फॉर एक्झाम्पल कुठेतरी एक कुठचा तरी आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक कोण वारले चुकून, आपण तिकडे उमेदवार देत नाही, बरोबर, पोटनिवडणुकीत. हे संस्कार मला त्यांच्याकडनं आले, कारण तो रिस्पेक्ट आहे त्यांचा, ती जागा त्यांच्या घराण्यातनं किंवा त्यांच्या पक्षालाच जायला पाहिजे. काहीतरी एक त्यांच्या आयुष्यात हे झालं, घटना झाली, पण ते त्यांना त्यांच्याकडे जायला पाहिजे. बरोबर. हे पथ्य मला वाटतं पाळायला पाहिजे कुठेतरी. हे मी त्यांच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे त्यांचे अनेक गुण तुम्ही तर घेण्याचा प्रयत्न करतात. पण जसं आपण म्हणालात की 2006 नंतर पक्ष जेव्हा स्थापन झाला, त्यानंतर अनेक आंदोलनं घेतली, त्याच्यानंतर त्याच ओघामध्ये लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 2009 मध्ये मोठ्या प्रमाणात आमदार जे आहेत ते निवडून आले. पण इतके मोठे आमदार निवडून आल्यानंतरही तुम्हाला असं वाटतं की म्हणजे पक्ष कुठे कमी पडला होता का, म्हणून हे आमदार गेले, की हे आमदार जाण्यामागचं नेमकं कारण काय होतं? कोण आमदार गेले? अनेक आमदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये जे गेले होते ते काय, ते आता पण चालू आहे. काय कारण वाटतं? ह्याला कारण नसतं, ह्याला काय समोरनं ऑफर आली असेल वगैरे, पण हे मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी बोलतो की दरवेळेला राजकारणात मला 2 गोष्टी, ह्या जे नवीन राजकारणात येऊ इच्छितात, तरुण असेल, 2च गोष्टी मी पाळल्या पाहिजेत. ते म्हणजे पेशन्स आणि लॉयल्टी. एक विचार पटलाय ना तुम्हाला, तर मला वाटतं त्या विचाराबरोबर तुम्ही राहायला पाहिजे. बरोबर. पण एकूणच आता हे जे वातावरण तुम्ही आता बोलून दाखवताय की पेशन्स पाहिजे. एकीकडे आता जसं बघितलं की शिवसेनेचे 2 गट झालेत, शिवसेना फुटली आहे, याच्याकडे कसं बघता तुम्ही? मी ह्या गोष्टींकडे बघणं बंद केलंय, कारण मी तुम्हाला बोलतो, हा ब्लंडर 2019 मध्ये चालू झाला. आपण कोणाच्या नावावर प्रचार केला, आपण काय मुद्दे सांगितले, तुम्ही कुठच्या मुद्द्यांवर निवडून आलाय, मोदीजी असतील, माननीय बाळासाहेब असतील, तुमचे जाहीरनामे असतील, सगळ्यांवर तुम्ही निवडून आलाय. आणि तो विचार सोडून तुम्ही जर पक्ष बदलत असाल मुख्यमंत्री पदासाठी, तर मला वाटतं ते कुठेतरी तो ब्लंडर तिकडनं चालू झाला. बरोबर. पण आता अनेक म्हणजे 40 आमदारांमध्ये गेले, अनेक कोर शिवसैनिक होते जे माननीय बाळासाहेबांच्या विचारांवर चालत होते. त्यांना जे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत की काँग्रेसच्या विरोधात जे त्यांनी मांडले, त्यांच्या उमेदवारांबरोबर, त्यांच्या आमदारांबरोबर बसायला उठायला कसं वाटलं असेल, मी विचार पण नाही करू शकत. मग अचानक हा टर्न आला ना. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते जे 40 आमदार गेले, त्यातले अनेक कोर शिवसैनिक आहेत, आणि मी त्यांना दोष नाही देणार. 2019 मध्ये हा ब्लंडर चालू झाला.
बरोबर. सुरुवात ती झाली, पण सुरुवात ती झाली. त्याच्या आधी मनसेचे देखील अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. त्यावेळेस तुम्ही सोडून नव्हते गेले, ते फोडलेले. मग हे जे बोलतात आता खोके खोके खोके, आमच्या त्या 6 नगरसेवकांना किती खोके दिले मला माहिती आहे. आणि म्हणून मी बोलतो लॉयल्टी काय असते. कारण ते 7वे जे आहेत संजय तोरडेजी, त्यांनी मला सांगितलेलं, मला पण तो फोन आला, मी गेलो नाही. बरं, आजारपणात बोलतो, मी पण आजारी होतो 2017 त्याच्यामुळे माझे वडील, मी राजकारणात नव्हतो, पण माझे वडील कशा थ्रू जात असतील तेव्हा, हा मी विचार केला एक, की तुम्ही 6 नगरसेवक फोडताय. बरं, मागितलं तर दिले असते साहेबांनी. त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी हा विचार केला पाहिजे आपण, की तुम्ही कर्म आपण बोलतो ना, ते कोणालाच चुकत नाही. बरोबर. पण एकूण जसं आपण बघितलं की त्याच्या अगोदर म्हणजे 19ला हे सगळं झालं, त्याच्या अगोदरच ज्या पद्धतीनं नगरसेवक फोडले गेले होते, त्याच्यानंतर 19चं राजकारण म्हणजे निवडणूक एका ठिकाणी एका समीकरणामध्ये केली होती, पण समीकरण नंतर बदललं. समीकरण बदललं, नवीन आघाड्या तयार झाल्या आणि त्याच्यानंतर हे ज्या पद्धतीनं गटबाजी झाली, तुम्हाला वाटतं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये समाजामध्ये काय फरक होतो? कारण वोटर्स जे आहेत ते वोट करतात एका दृष्टिकोनातून. वोटर्स मतं देतात म्हणजे त्यांच्यासाठी 2019 नंतरची जर राग काढायचं असेल तर ही 24ची निवडणूक आहे. त्याच्या आधी निवडणूकच नाही झाली विधानसभेची. त्याच्यामुळे तो जो राग आहे तो आता निघेल असं मला वाटतं. बरोबर. कारण कुठेतरी आपण आयुष्यातनं वेळ काढून जाऊन मतदान करून शेवटी आपण मतदान का करतो? कारण मला त्यांना काहीतरी पाहिजे असतं आयुष्यात. लोकांना, तिकडच्या नागरिकांना काहीतरी एक चांगलं सुखद जीवन मिळेल, कुठेतरी जायला, मुलांना घेऊन जायला, किंवा प्ले पार्क्स असतील, गार्डन्स असतील, तुम्हाला एक चांगला समुद्र किनारा दिला ते असेल, तुम्हाला काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने तुम्ही जाऊन मतदान करता. आणि मग हे जे राजकारण होतं ना, हे आपण ठीक आहे म्हणजे सोयीचं राजकारण, सोयीचं म्हणजे त्यांच्या सोयीचं. हां, एक्झॅक्टली ना. ते जे राजकारण होतं आता 2019ला मुख्यमंत्री पदासाठी जे राजकारण झालं, मला वाटतं खूप भीषण झालं. म्हणजे लोकांनी ते बघितलं की म्हणजे काय आपण काय मतदान केलं आणि हे कुठे चाललंय. आणि लोक बघतात, म्हणजे हे तुम्हाला व्ह्यूज वगैरे मिळत असतील, पण ते व्ह्यूज म्हणजे तो राग असतो. बरोबर. जेवढी लोक बघतात तेवढी ती रागवून बघतात की तुम्ही आमच्यावर हे केलं. निश्चित. पण जेव्हा तुम्ही म्हणताय की तुमचे नगरसेवक जेव्हा निवडून आले होते, 7 नगरसेवक होते, हे 7 नगरसेवक जेव्हा जसं आपण म्हणालात की त्यांना फोडण्यात आलं, त्यावेळेस राज ठाकरे यांची नेमकी परिस्थिती काय होती, तुमची परिस्थिती काय होती? कारण तुम्ही आजारी होता, तुम्हाला काय सल्ला दिला त्यांनी? काहीच नाही. पण मी वडिलांकडे एक बघत होतो की, कारण मला माहिती आहे की माझे वडील काय आहेत. निश्चित. ह्या गोष्टींचा त्यांना फरक नाही पडणार हे त्यांना मला माहिती आहे, आणि ते पुढे काय करू शकतात हे पण मला माहिती आहे. म्हणून आम्ही दोघेही नाही घाबरत, पण एक एथिक्स असतात ना, ते पाळले नाही गेले. म्हणजे आत्ता बोलतायत की आजारी असताना 40 आमदार फोडले, तेव्हा पण फोडलेले. तेव्हा तुम्हाला नाही वाटलं का आपण चुकीचं करतोय? हे एथिक्समध्ये कुठेतरी चुकले. वडील म्हणून मला त्यांच्यावर संपूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की ते काय करू शकतात. म्हणजे त्यांना 6 नगरसेवक गेले, ते 101 उभं करतील, त्यांना तो फरक नाही पडत. त्याच्यामुळे मला त्यांच्या कॉन्फिडन्सची हे नाहीये. पण एक कुठेतरी मी पण आजारी होतो, त्यांना कुठेतरी वाईट वाटलं असणार की अरे आपल्या नावावर आले, पण कॉन्फिडन्सच्या बाबतीत मला हे. पण त्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं की म्हणजे आता ही जी घटना मनसेच्या बाबत नाही, तेव्हा मला ते जे 2 भाऊ एकत्र यावेत, 2 भाऊ एकत्र यावेत, ते माझ्या डोक्यातनं कुठेतरी की आता हे संपलं, माझ्यासाठी संपलं. पण तोपर्यंत होतं म्हणजे तुम्हीच जे टाकत होता की कधीतरी येऊ शक्यता त्यावेळेस वर्तवली. मला वाटायचं की 14 मध्ये होतं, किंवा मला वाटतं 19 मध्ये पण प्रयत्न झाले, पण तेव्हा वाटायचं, पण ते 17 नंतर माझ्या डोक्यात कुठेतरी संपलं. म्हणजे आता त्याच्यानंतर शक्यताच नाही, माझ्याकडनं नाही. तुमचा भाऊ देखील तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये लढतो आहे, आदित्य ठाकरे. त्यांची 2री टर्म सध्या बघायला मिळते. त्यांच्या समोर देखील मोठे टफ जे आहेत ते अनेक उमेदवार मैदानात, तुम्ही देखील उमेदवार दिलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण वरळीला आदित्यच्या समोर संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आणि म्हणूनच तुमच्या समोर जी आहे ती उमेदवारी देण्यात आली असं सध्या म्हटलं जात आहे. ठीक आहे,
मग काय बोलू मी आता? 2019 मी लढायला तयार आहे आणि संदीपजी पण लढायला तयार आहेत. पण 2019ला आदित्यच्या समोर राज ठाकरे यांनी उमेदवारी दिली परत नव्हती. मी बोलतो एथिक्स काही पथ्य आम्ही पाळतो. एक नातं म्हणून दिली नाही साहेबांनी, पण ह्याचा अर्थ हे नाही की तू 5 वर्ष काही नाही केलंस तर आम्ही 5 वर्षांनी देणार नाही. 5 वर्ष जर वरळीकरांसाठी कामं झाली असती, जर त्या लोकांसाठी कामं झाली असती तर आम्ही ह्या वर्षी पण दिला नसतं. पण आम्ही महाराष्ट्र, मुंबई, वरळी ह्या जनतेला आम्ही गृहीत धरत नाही. एक नातं म्हणून दिलं नाही. आम्हाला वाटलं चांगलं काम करेल, जे नाही झालं म्हणून दिलं. माझ्या विरोधात येणार हे माहीत होतं, मला अपेक्षित होतं. अमित, एकीकडे जसं आपण बघताय की वरळी A+ करणार म्हणून आदित्यनी त्यावेळेस विजन दिलं होतं, पण तुम्हाला असं वाटतं का की वरळी A+ झाली आहे? कारण अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या प्रलंबित असल्याचं म्हटलं जात आहे. हो, नाही झाली. मग कोळीवाड्याचे विषय असतील, BDD चाळीचा विषय असेल, मग जो एवढा मोठा संदीपजींनी धरलाय, साहेब गेलेले, वरळी विजन संदीपजींनी दाखवले. त्याच्यामुळे मला वाटतं की पहिली गोष्ट तर ॲक्सेसिबिलिटी. एक आमदार म्हणून तुम्ही जे अवेलेबल पाहिजे ते आदित्य नव्हतं. ते मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमदार म्हणून तुम्ही आता तुम्ही त्या लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही तिकडे अवेलेबल पाहिजे, त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे. आणि मी तुम्हाला हे पण बोलतो की मी जर लोकांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तर मी 5 वर्ष अवेलेबल नसेन तर मला पण घरी बसवा. बरोबर, नाही तर फायदा काय आमचा? एक्झॅक्टली. आणि मंत्रीपदही होतं त्यांच्याकडे, आदित्य यांच्याकडे मंत्रीपदही होतं. त्याच्यामुळे ते काय म्हणून मी बोलतो की हे खूप सेफली त्यांना सगळं मिळून गेलं, पण त्याचा त्यांनी जो फायदा करून घ्यायचा होता, म्हणजे लोकांसाठी जे करू शकले असते ते झालं नाही. लोकांसाठी करण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तुमचं विजन काय आहे? आम्ही जी तुम्ही पहिल्यांदा उतरताय निवडणुकीच्या रिंगणामध्ये, एक विजन असणार. काय विजन आहे नेमकं माहीमसाठी? माहीमसाठी ऐकायचं की महाराष्ट्राचे? माहीमसाठी आणि महाराष्ट्र देशासाठी देखील. माहीमसाठी मी बोलीन तर मला किनारपट्टी पहिली, मला समुद्र किनारा तो आहे, तो मला पहिला माहीमकरांना द्यायचा आहे आणि मला दाखवायचं की कसा असतो. मी इतर समुद्रकिनारे सुधारतीलच, पण मला माहीम दाखवायचं की एक एक्झाम्पल सेट करायचं की तुम्ही समुद्र किनारा कसा असला पाहिजे. ती मला वाटतं की माझी पण जबाबदारी आणि लोकांची पण आहे, कचरा न करणं, स्वच्छता. हां. कारण मी मी जेव्हा जातो साफ करायला, मी अनेकदा साफसफाईच्या मोहिमेवर गेलोय, पण एक दिवशीचं ते साफसफाई असते, दुसऱ्या दिवशी परत तीच घाण असते. बरोबर. त्याच्यामुळे त्याला पॉईंट नसतं. मला 365 दिवस ह्याच्या पुढे आयुष्यभर त्यांना तो समुद्र किनारा साफ द्यायचा. दुसरं म्हणजे आपले पोलीस बांधव जे पोलीस कॉलनीमध्ये राहतात, ते शासकीय घरांमध्ये राहतात, ती घरं तुम्ही जाऊन बघा. 5 वर्षापासून तो मुद्दा प्रलंबित आहे. इतक्या वेळा त्या पोलीस अधिकारी मंत्र्यांना बोललेत की आमची घरी येऊन बघा. हा फक्त दादरचा नाही तर मला वाटतं दादर माहीमचा नाही तर मला वाटतं वरळीचा विषय, महाराष्ट्रभर हा विषय आहे की जे तुमची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत. निश्चित. कोळी बांधवांचा विषय, त्यांची घरं जाऊन तुम्ही बघा. अनेक बिल्डर आले म्हणजे प्रत्यक्षात ग्राउंडला उतरून या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करा. हो. त्या संदर्भात मी अवेलेबल असणार. तुमचा वचननामा, जाहीरनामा कधीपर्यंत येऊ शकतो? काही बनवण्याचं काही? मला सोमवारी फॉर्म भरणार आहे, त्याच्यानंतर तेव्हाच येईल मला वाटतं. निश्चितच. अमितजी, धन्यवाद. आज तुम्ही साम टीव्हीच्या कार्यालयात आलात आणि खूप